नंबरची हा टांगर. आता कोणाला वाईट वाटेल, शायरी वाईट मानून घेऊ नका. बहीण कोणती आणि कोणती टांगर आहे. बहीण याची आई एक नंबरची, बहीण याची टांगर. आणि फुकटामध्ये खास बसते, तोंडामध्ये गांजर. याचा अर्थ सांगा का होते सांगा. याला दोन बायका आहेत. कोणत्या दोन बायका? बांधवानो, मनाला दोन बायका आहेत. इच्छा प्रवृत्ती, निवृत्ती प्रवृत्ती, ह्या दोन बाय इच्छेला आहे. पण ह्या सोडून तुम्ही आता उत्तर सांगा आणि गाण्याचा अर्थ काढा. काय म्हणतो मी, ऐका. गाण्याचा अर्थ संत मालिकेतला गाणा. गाणं वाईट नाही. तुका म्हणे पाहिजे जातीचे आणि वेड्या गवाराचे काम. यासाठी जातीचे पाहिजे अभंग. यामध्ये फार सुंदर सारांश आहे. या गाण्याचा जो गाणं मी म्हटलं हा सुंदर अर्थ आहे. असा जो संत मालिकेतला असेल त्याला बरोबर ओळखतो. शायरी ज्ञानाची आहे. ज्ञान अमृत आहे, सत्य आहे. बांधवाने प्लॉटिंग आहे सुद्धा तुमच्या समोर. आताच काढली प्लॉटिंग शायरी मरुसरची ना. आजकाल मुले मुली शिकवतो आपण, पण शेवटी आई वडिलांना धोका देतात, विसरून जातात. त्याच पद्धतीची माझी एक प्लॉटिंग आहे. माणूस कसा पाहिजे यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटला, माणूस द्या माझा माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. ज्या माणसात माणूस असेल त्याला जगण्याचा अधिकार. बघा काय म्हणतात.
चला काय सांगावं यार आपल्या नशिबाचा फेरणं कर्माची करम कहाणी. माझ्याकडे 3 मजली बिल्डिंग आहे भाऊ, 5 एकर जमीन आहे, पण पुत्र संतान नाही. का करू? 15 वर्ष लग्नाले झाले पण पुत्र संतान नाही झाला. काय माझ्या नशिबात असं? माझ्या बरोबरचे लग्न झाले, त्या मुलाले 2-2 मुलं झाले आणि मला एकही नाही. मी रस्त्यानगर जात असलो तर मला निपुत्रिक म्हणून आवाज मारतात, मला निपुत्रिक म्हणून आवाज मारतात. माझी श्रम मला खाते रे भगवंता. मी असं काय पाप केलं तर तू माझ्या पदरात एक पुत्र देऊ नाही शकलास? काय करू? आज विचार केला एक की चला सगळे लोक पंढरपूरला जातात, पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन वापस येतात. बिचारे यायले तो पावते ना, अगर मी पंढरपूरला गेलो तर मला नाही पावणार का? पावल ना, जरूर पंढरपूरला जाईल मी, पण मी एकटा नाही जात. मी माझ्या पत्नीला घेऊन पंढरपूरला जातो आणि पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतो. तो बिचारा पावल एखादा पुत्रसंतान माझ्या पदरामध्ये मिळेल. आवाज मारतो माझ्या पत्नीला, ज्योती, अगं हे ज्योती काय म्हणता? काय म्हणतो म्हणून सांगून राहिली? काय म्हणता म्हणून सांगून राहिली म्हणून? मला एक सांग, काय या प्रत्येकाच्या अंगणामध्ये फुलं खिलून राहिले, खिलून राहिले ना? मग आपल्या अंगणामध्ये उंगवला काय करता फुल? तुम्हाला कळेल तेव्हा ना. मनवत आहे व डोंगर धरती साऱ्या जगाला दिसते. अरे हे मन जडते कोणाला नाही कळत, तुम्हाला सुद्धा नाही कळत आहेत माझ्या भावना. काय सांगावं तुम्हाला? तू मन जडते आणि तू झुरतेस. नाही ते काय? आता तुम्ही सांगा बाबाजी, झुरण्यावाली बायको राहती तर हिच्या अंगावर म्हशीच्या वाणी मांस हालतं का? नाही नाही हालतं का? काय माझ्याकडे पाय, मी चिंतेमध्ये राहत होतो, पुरा संस्कारी बनून गेलो. पाहिजे तशी आहे तुम्ही. लोकांच्या मुले बघते डोळ्याला पाणी येते. आज मला एकाने मुलगा राहिला असता, मी माझ्या कडेवरती घेतले सुद्धा तर तुम्हाला वाटत नाही. अहो तुला काय चिंता नाही आहे पोराची ना बाळाची? बैतारी चिंतेवाली अशी राहते का बायको? अशी राहते. काम ते नाही आहे. तुझं काम कसं आहे माहिती आहे? कोंबडीच्या वाणी गचोगच खावायचं आणि म्हशीच्या वाणी तरला म्हणले मी तुम्हाला छालावर चांगले एका डॉक्टरकडे जाऊ म्हणून, पण ऐकायला तयार नाही. अहो किती देवी देवता पूजून झाले माझे, एके देव आळला येत नाही मला. कोणी जन्माचे पाप केली होती या जन्मामध्ये भोगत आहे मी. एक काम कर, काय काय म्हणता तुम्ही? मनामध्ये विचार आहे कोणता? हो आपण दोघे नवरा बायको पंढरपूरला जाऊ. पंढरपूरला जायचं? पंढरपूरला जाऊ, पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ. आता बाई हो जर बिचारा पावल तर नाही, हा नक्कीच पावर का आपल्याला? काय 20-25,000 रुपये एवढा खर्च लागेल का? पैदल यात्रा करायची आहे का? ठीक आहे, मी घरात जाते, तयारीला लागते आणि बॅग वगैरे नाही का बॅग करते आणि बाहेर येते. केली हो तयारी? बापा याच्यामध्ये का धरलीच हो? हो अहो कपडे पकडली. कपडे एवढा मोठा गट्टा धरली? अहो माझे तुमचे कपडे आहेत, माझे कपडे आहेत, 2 शर्ट आहेत, 2 पॅन्ट आहेत, माझे 2 शेळ्या आहेत, थंडीचे दिवस आहेत. अहो आणि ब्लँकेट वगैरे पकडली. थंडीचे दिवस आहेत म्हणून साहेब एवढा सामान होता धरायला पाहिजे. बैताडी 2 पोते धरली असतील, एका पोत्यामध्ये तू धसली असती, एका पोत्यात मी धसलो असतो. काय म्हणतो ताई? यात्रेला झाले 2 ब्लँकेट पकडले झाले नवीन वाले. असं काय का? मग एक काम कर, काय असे मुख्य जाऊन तर काय भजन पूजन करत जाऊ. अहो मी कधी भजनात गेली नाही. नाही ना? मी तुला त्या दिवशी पाहिलो. 1.25 महिना झाला या महिला जातात. अहो जाते ना. 1.25 महिना झाला या महिला म्हणजे मंडळ मध्ये जातात तर काय नुसते काळं कुटवाले जातात. माय मी ताळे कुटवायला जात. अहो मी जाते केव्हा माहिती आहे का तुम्हाला? त्यांचे भजन वगैरे झाले त्या नंतर जाते, आरती वगैरे झाली तर चाय आणि चिवडा खावाले. चाय प्यायला आणि चिवडा खावाले. तो खावाले जायचा चिवडा. होय, दुसरी गोष्ट खावा नको जाऊ, फक्त ते चिवडाच खावायला मन मजा नाही का? मी म्हणू? हा म्हण. अहो म्हणाले तुम्ही. अहो तू पहिले तर सुरुवात कर, मग तुझ्या मागून मी म्हणतो. हो पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला
होय बाई चालता बोलता आपण अर्ध्यामध्ये आलो मध्ये आलो नाही होय आता एक काम करू का मी? का व? मी एखादं म्हणू का? म्हणा ना तुम्ही बेकंदी ते एक काम कर ना, काय हा मावाला धर ना, का व? खायला व. पाय मी सुरुवात करतो हा. करा. काय ढोरावणी वरडता माहिती तुम्ही? घोरावानी वळणं झालं. नाही तर काय? तुला समजते का मी काय करून राहिलो तर? काय करून राहिले तुम्ही? मी सूर काढून राहिलो, आपला सूर. असं सुर काढतात स्वर समजते का तुला? नाही समजले म्हणूस तर बा. हा तुला समजत असेल स्वर त्यात